सारखंच काही होत नाहीये. एव्हरीवन नोज की खूप चॉपी मूव्हमेंट होती आणि गेले महिनाभर सांगण्यासारखं काहीच नाहीये ॲक्चुअली. की एक जो आपला रेझिस्टन्स मी मागच्या वेळी 17,400 चा एक मार्क करून ठेवलेला होता. तो सतत टेस्ट होतोय आणि तिथूनच मार्केटला एक सेलिंग प्रेशर येतंय. तर ही जी आपली स्टडी ही अजून इंटॅक्ट आहे आणि हे जे खाली आपण जे झोन केलेलं होतं, हे जे झोन होतं, या झोनमध्ये मार्केट फिरतंय. बाकी ॲज सच त्याच्यामध्ये काही म्हणजे काही काम करू नये. म्हणजे खरं सांगायचं झालं तर इंट्राडे ट्रेडर आणि जे काही नवीन लोकं होते, त्यांच्यासाठी मार्केटमध्ये आता काही नाहीये खरं सांगायचं तर. आणि हा चॉपीनेस अजूनही सुरू राहील. कारण की ही जी एवढी वाईड रेंज झाली आहे मार्केटची अराउंड 17,700 ते खाली 16,800 व्हिच इस अ 1000 पॉइंट्स रेंज. ही खूप मोठी रेंज आहे. या रेंजमध्ये जर सतत मार्केट फिरत राहील आणि तुम्ही बघितलंत तर ह्याच्यामध्ये गॅप अप आणि गॅप डाउन हा प्रकार जबरदस्त हल्ली होतोय, की रोज मार्केट फ्लॅट कधी ओपन होतच नाहीये. भयंकर गॅप डाउन, ही सगळी गॅप फिल केली. परत त्याची एक फिबोनाची रिट्रेसमेंट मार्केटने टेस्ट केली. आय ड्रॉ फ्रॉम हिअर एक छोटीशी फिबोनाची मी ड्रॉ केली. या लो पासून जर मी या हायची फिबोनाची केली तर एक्झॅक्टली 0.3 आणि 0.5 मध्ये मार्केट तिथे सपोर्ट घेतंय. तो कदाचित हे अजूनही खाली इथून जर मिळालं कुठे 17,140, 150 किंवा 17,000 च्या आसपास अजून मार्केट जर स्लाईड झालं या पुढच्या येणाऱ्या काही दिवसात, इथून परत एक बायिंगची संधी अवेलेबल होईल मार्केटमध्ये. पण हे खूप शॉर्ट व्ह्यू आहे हा, कारण की आत्ता काही सांगणं मार्केटमध्ये किंवा काही करणं हेच मुळात चुकीचं आहे. ही जी आत्ता जी वेळ आलेली आहे ह्याच्यामध्ये जर काही काम केलं तर पैशाचा लॉसच जास्त होईल. कारण की रोज काही ना काही एवढ्या मोठ्या रेंजमध्ये जर मार्केट फिरतंय, देन देअर इस नो यूज की काही सांगणं किंवा काही करणं. अशा वेळी पैसे जर असतील ते जमवून ठेवा, की जी मूव्हमेंट खरी येईल, त्यावेळी त्या मूव्हमेंटसाठी काही करण्यासाठी आपल्याकडे मग चान्स उरणार नाही. जर सगळे पैसे ब्लॉक असतील किंवा तुम्ही जर इंट्राडे ऑप्शन्स वगैरे करून जर लॉस केलात, तर मग त्याच्यामध्ये काही मजा नाहीये. म्हणजे स्ट्रेस येईल तो वेगळा. आता ही एक जी ट्रेंड लाईन आहे, ही एक ट्रेंड लाईन, ही कंटिन्यूअस ॲक्ट करते रेझिस्टन्स. आय होप आय एम ऑडिबल. सगळ्यांना आवाज येतोय माझा? हो, येतोय. ओके. प्रॉपर येतोय. स्क्रीन पण दिसते ना? ठीक आहे. तर ही जी एक ही जी एक ट्रेंड लाईन आहे, ती सतत रेझिस्टन्सचं काम करते मार्केटमध्ये. म्हणजे मी बरेच दिवस ऑब्झर्व्ह करतो या ट्रेंड लाईनला, की ही कधी ब्रेक होते. मला वाटलेलं इथे ब्रेक होईल, या पॉइंटला ब्रेक होईल असं वाटलेलं होतं. पण इथे नाही झाली. परत मार्केटने जबरदस्त गॅप डाउन करून खूप प्रेशरमध्ये आणलं बायर्सना आणि परत एक इम्पॅक्ट देऊन परत ही ट्रेंड लाईन आता 3 दिवस गेले कंटिन्युअस तुम्ही बघितलंत एक्झॅक्ट हाय त्या ट्रेंड लाईनवरच येतोय. सो ट्रेंड लाईन्स आर धिस पॉवरफुल की तुम्ही जर ट्रेंड लाईन्स प्रॉपरली जर वर्क केलं, तुम्हाला बाकी काही करायची पण गरज नाहीये. तुम्ही परफेक्ट ट्रेंड लाईनमध्ये मास्टरी करा, बाकी सगळं होऊन जाईल. पण ॲट द सेम टाईम इथून जे नवीन लो मार्केट जे बनवत होतं, ते मार्केटने बनवणं थांबवलंय आता. आणि मार्केट खूप नॅरो रेंजमध्ये गेलंय. म्हणजे खूप मोठी मूव्हमेंट आता येण्याची शक्यता आहे कुठल्यातरी एका साइडला. मी इथून घेतो ही ट्रेंड लाईन. ओके. सो इफ यू सी एकदम नॅरो रेंजमध्ये आता मार्केट आलंय म्हणजे हार्डली 16,800 खाली आणि वरती 17,200 म्हणजे मार्केट 400 पॉइंटच्या रेंजमध्ये आता ट्रेड करतोय. जी 1000 पॉइंटची रेंज होती 18,300 ते 16,500 बरोबर. या 1001 पॉइंटच्या 800-900 पॉइंटवरून मार्केट निम्म्यावर आलंय. तो कुठेतरी ब्रेकडाउन किंवा ब्रेकआउट मार्केटमध्ये एक्सपेक्टेड आहे मला आता इथून. सो त्याचे चान्सेस हाय आहेत, की कुठेतरी एक मोठा एक मूव्हमेंट आता या येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघायला मिळेल. सो मला तरी असं वाटतंय, की वरच्या साइडला यायला हवी मूव्हमेंट, की अ, खालच्या साइडचे जे काम झालेलं आहे आणि ही जी कॅन्डल इथून एक बनलेली आहे, तर ही पण इथून. हा लो निघाला तर मग एक मोठं सेलिंग होईल. तर बघूया म्हणून मी काही ॲडवाईस देत नाहीये कुठलाही सध्या कारण की काही वेळा मार्केटमध्ये काही न करणं हे पण एक हा पण एक ट्रेड असतो किंवा ही पण एक स्ट्रॅटेजी असते, की अशा वेळी काही समजत नसेल, देन डोंट वेस्ट युअर एनर्जी. त्याच्या आधीचं एक मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली, तर तिथे त्याने परफेक्ट सपोर्ट घेतलेला. या दोन्ही ट्रेंड लाईन्स मी डिलीट केल्या. इफ आय ड्रॉ अ ट्रेंड लाईन हिअर हे आपण डिस्कस केलेलं होतं राइट? मार्केट इथून ब्रेकआउट दिलं आणि परत जो फॉल आला तो जस्ट टू रिटेस्ट दिस ट्रेंड लाईन आणि मग मार्केट आता कन्सॉलिडेट करतंय या ट्रेंड लाईनच्या वर. सो हाही जो एक पॉइंट जर तुम्ही पकडून चालला तर हाही कुठेतरी सपोर्टचं काम करेल आणि हा जर निघाला तर मग खूप खाली एक मोठं सेलिंग होईल. सो इथून जरी मार्केटमध्ये फॉल आला तरी तो एक सपोर्टचंच काम करून इथून एक जबरदस्त बाउन्स बॅक मार्केटमध्ये बघायला मिळेल.
आता कुठेही एक गॅप डाउन किंवा असं एक सेलिंग येऊन एक कुठेतरी प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न करतील इथे आता, की हा पण लो निघाला आणि आता मार्केटने ब्रीच केली लेव्हल. पण ही ॲक्चुअली ट्रेंड लाईनच आहे, राइट? त्यामुळे ही ब्रीच केल्यानंतर खाली जर क्लोजिंग आलं 2-3 दिवस किंवा एक बाउन्स बॅक येऊन मग जर ही ट्रेंड लाईन जर रेझिस्टन्सचं काम करायला लागली, तर मग एक काय म्हणतात, की निगेटिव्ह ट्रेंड मार्केटचा सुरू होईल. पण तोपर्यंत आता अशीच परिस्थिती आहे, की साइडवेज आहे मार्केट. ह्याच्यामध्ये काही काय म्हणतात ते दुमत नाहीये, की मार्केटमध्ये कुठलाही ट्रेंड आत्ता नाहीये आणि नसणारही आहे. कारण की आपण आता सेक्टर पण सगळी बघूया. सेक्टरमध्ये पण काही स्टॉक्स दिसतात का ते पण बघू आपण. कुठल्या पर्टिक्युलर ते. आणि एक स्टॉक आहे, स्टॉक ऑफ द वीक आज घेऊन आलोय मी, तर तो पण आपण एक डिस्कस करूया शेवटी. बँक निफ्टीमध्ये पण तेच चाललंय, की काहीही मूव्हमेंट नाहीये, खरं सांगायचं तर. राइट? की हा एक ट्रायंगल एक मोठा बनवलेला आहे फक्त. त्या ट्रायंगलमध्येच सगळं चाललेलं आहे. सो हे अतिशय चॉपीनेस सुरू आहे मार्केटमध्ये. काही नाहीये. पी-एस-यू बँक्स थोड्याशा चांगल्या चालतायत, तर प्रायव्हेट बँक सेलिंगमध्ये येतायत. प्रायव्हेट बँक कधी बाउन्स दिला, तर पी-एस-यू बँक्समध्ये सेलिंग येते. सो हे फक्त इकडे-तिकडे चाललेलं आहे फक्त फिरवणं. अ, एक सेकंड. हा 200 दिवसाचा मूव्हिंग एव्हरेज पण चालू करतो. मेटल सेक्टर तर भयानक कात्रीत अडकलेलं आहे. खाली 200 दिवस त्याला सपोर्ट देतोय आणि वरती ट्रेंड लाईन त्याला रेझिस्टन्स देते. या ट्रेंड लाईनच्या वर त्याला काही जाता येत नाहीये. सो मेटल सेक्टरमध्ये पण साइडवेज मूव्हमेंट आहे. या एका चॅनलमध्ये मेटल सेक्टर चाललेलं राइट? पण मेटल सेक्टरमध्ये मी त्यातल्या त्यात बुलिश आहे, की एकच सेक्टर असं आहे, की ज्याच्यात वाटते मीडिया तर काही नाहीच आहे म्हणजे त्याच्यात सांगण्यासारखं काही नाहीये. फार्मा एक खूप निगेटिव्ह झोनमध्ये आता जायला तयारीत आहे, की आता ब्रेकडाउन द्यायच्या तयारीत आहे फार्मा. इथे एक ब्रेकडाउन देऊन एक परत त्याने रिटेस्ट करायचे प्रयत्न केला वरती रेझिस्टन्स क्लिअर करायचा प्रयत्न केला, नाही झाला तो. आणि इथून आता एक एक जर ब्रेकडाउन मिळालं फार्मामध्ये, तर एक भयंकर सेलिंग येऊ शकतं, की जे फार्मा रिलेटेड स्टॉक आहेत त्याचा जो इंडेक्स आहे तो 12,000 च्या आसपास कुठेतरी 12,200 च्या आसपास वगैरे कुठेतरी यायची शक्यता. तो जर घ्यायचा असेल सपोर्ट तर आता फार्माला इथूनच बाउन्स द्यावा लागेल वरती. पण ज्या तऱ्हेने फार्माने रन दिली आहे मागच्या 1-2 वर्षात थोडीशी मोठी टाईम फ्रेम आपण चेक करूया. ही जे एक सरळ रन दिली आहे, कुठेतरी जर मोठ्या टाईम फ्रेमवर विकलीवर बघितलं तर ते छोटं-मोठं करेक्शनच आहे. तर मी आधीचा सगळा स्टडी डिलीट करतो आणि मी काय करतो, मी कोरोनाचा लो पण घेत नाहीये. मी थोडासा वरचा लो घेतोय जिथून मार्केट पडलेलं होतं. राइट? 2020च्या आसपास इकडून, राइट? इथून मार्केट पडलं फेब्रुवारी-मार्चमधून आणि मी त्याच्यानंतरची लेव्हल काढतोय. सो आय विल टेक धिस लेव्हल. आय विल टेक धिस लेव्हल. तर या लेव्हल आणि हायचा जर मी फिबोनाची काढली फ्रॉम हियर टू हियर, then we can expect around 16,000 सॉरी 11,600 इथपर्यंत फार्मा करेक्ट व्हायची चान्सेस आहे आणि ते पण जबरदस्त सेलिंग होईल कुठेतरी. मग काय होईल परत एक कुठेतरी हे येईल, बाउन्स येईल, रेज येईल आणि परत एखादं सेलिंग येईल आणि मग ज्यावेळी एक अशी मूव्हमेंट बनून असं वाटेल, की आता हे सगळंच संपलं. आता इथून सगळ्या लेव्हल तुटणार आणि फार्मा परत सेलिंगमध्ये जाईल. त्यावेळी परत एक बाउन्स येण्याची शक्यता आहे. असं बऱ्याच वेळी होतं, की ट्रॅप करतात, की एक हेड एंड शोल्डर सारखं दाखवतात आणि सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट करतात आणि परत एक मोठी जबरदस्त मूव्हमेंट येते. सो फार्मामध्ये अशी काहीतरी मूव्हमेंट पुढच्या 2023 पर्यंतच्या टाईमलाईनपर्यंत मला असं वाटतंय, की असंच काहीतरी चालेल. ह्याच्यामध्ये खूप काही होईल असं तर वाटत नाही. सो ह्याने काय आपल्याला शिकता येते, की फार्मा रिलेटेड स्टॉक सध्या आता अव्हॉइड करा. स्विंग ट्रेडिंगला पण जरी तुमच्या स्कॅनरला जरी फार्मा दिसत असते, तरी मला असं वाटतंय, की काही नाही आता फार्मामध्ये सध्या. जे काही त्याचं रन द्यायची होती त्याने देऊन झालेली आहे. आणि इथून थोडंफार सेलिंग, परत थोडासा बाउन्स, परत सेलिंग हे असं साइडवेज मूव्हमेंट सुरू राहील. पुढची आहे आय-टी. सेम विथ आय-टी, की अननेसेसरी हे जे काही एवढा मोठा त्याने जो एक दिलेला आहे रन, तर त्याची जरी लेव्हल मी इथून प्री कोविड जरी लेव्हल मी काढली, जी ही होती, तरी फार्मामध्ये सॉरी आय-टीमध्ये करेक्शनला अजून बराच वाव आहे. कायच्या काय वाव आहे. त्या पण लेव्हल बघूया आपण, राइट? आत्ताशी 0.23 करेक्शन दिलंय आय-टीने. अजून 0.38 आणि 0.5 इथपर्यंत जरी करेक्ट व्हायचं ठरवलं, तरी त्याच्यामध्ये बरेच दिवस जातील, या मोमेंटसाठी सगळ्या, राइट? परत हेच इयर येणार आहे तोपर्यंत. सो येणारा काळ सोपा नाहीये. इथे ट्रेड करणं खूप स्किलफुल असणार आहे. जे तुम्हाला वन वे मूव्हमेंट इतकी दिवस मजा चाललेली होती सगळ्यांची, ती मजा आता सगळी बाहेर निघणार आहे. कारण की लोकांचं पेशन्स
जो होता तो मार्केटने संपवलेला ऍक्च्युली. 2 दिवसात 30% स्टॉक चालतायत, 2 दिवसात 40%, एका आठवड्यात 50% रिटर्न, 100% रिटर्न हे जे काही चाललेलं होतं, हे सगळं बाहेर निघणार आहे आता आणि जे पूर्वीचं मार्केट होतं, की महिनोन-महिने काही करत नाहीये, वर-खाली, वर-खाली चाललंय. तो कुठेतरी पेशन्सचं टेस्ट मॅच आता सुरू झालेली आहे हळू-हळू, की चार्ट तरी मला हेच सांगतात. प्राइस वाईज करेक्शन पेक्षाही टाईम वाईज चॉपीनेस खूप मार्केटमध्ये आता येणार आहे. एफ-एम-सी-जी जे भरवशाचं सेक्टर आहे, ते पण कुठेतरी आता साइडवेजच गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यातही मला काही दिसत नाहीये राम आता, खरं सांगायचं तर. तेही 200 दिवसाच्या वीकली मूव्हिंग एव्हरेज पाशी यायच्या तयारीत आहे. म्हणजे जरा बऱ्यापैकी लांब गेलेलं होतं. ही जी मूव्हमेंट होती एक आलेली चांगली, राइट? 37% लांब निघून गेलेलं होतं त्याच्या मूव्हिंग एव्हरेजपेक्षा. त्यामुळे आता ते कुठेतरी प्राईस आणि टाईम दोन्ही करेक्शन ते देतंय. सो एफ-एम-सी-जी तरी त्यातल्या त्यात सेफ आहे, की ज्यावेळी मार्केटमध्ये फिअर असते त्यावेळी शक्यतो एफ-एम-सी-जी स्टॉक मार्केटला होल्ड करतात. तर लेट्स सी एफ-एम-सी-जीमध्ये त्यातल्या त्यात काहीतरी संधी येऊ शकते. स्मॉल कॅप इंडेक्समध्ये जरासं एक अजून तरी काय म्हणतात ते, की एक मोठा सपोर्टवर कसं तरी उभं आहे ते आणि जर हा सपोर्ट निघाला तर स्मॉल कॅपचा कचरा व्हायला वेळ नाही लागणार कारण की यू नो स्मॉल कॅप आणि मिड कॅप पडताना कसे पडतात. तऱ्हेने वाढतात, त्याच स्पीडमध्ये करेक्टही होतात. सो डोंट फिअर अबाउट फॉलिंग की चांगले स्टॉक असतील तर होल्ड करा फंडामेंटली. पण जर काही काही नसलेले स्टॉक जर घेतलेले असतील किंवा जे काही नवीन आय-पी-ओ जे कोणी घेतलेले असतील ते डाऊनमध्ये आहेत, ते अजूनही डाऊन जाऊ शकतात. तर तुम्हाला तुमचा आय-पी-ओ स्टॉक तुमच्या प्राईसपेक्षा जर 20-30% खाली असेल देन एक्झिट. तो 50 आणि 70% ही खाली जाऊ शकतो. राइट? तर स्मॉल आणि मिड कॅपमध्ये पण आता कुठेतरी जर मी मूव्हिंग एव्हरेज लावला, तर वीकली मूव्हिंग एव्हरेज आय गेस अवेलेबल नाहीये. इंडेक्स नवीन आहे. हां. डेलीवर आता ॲक्चुअली तो 200 दिवसाच्या मूव्हिंग एव्हरेजवर आलेला आहे. राइट? सो ही क्रुशियल लेव्हल आहे स्मॉल कॅपसाठी. आय एम ऑडिबल ना? आवाज येतोय ना? हो येतोय. हां. हो येतोय. तो 200 दिवसाचा मूव्हिंग एव्हरेज स्मॉल कॅपसाठी इम्पोर्टंट आहे. जर हा तुटला तर मग त्या रिलेटेड जे काही स्टॉक असतील मग ते दे विल गो ऑन अ टॉस की जबरदस्त सेलिंग त्याच्यामध्ये पण सुरू होईल. सो सगळे आता इंडेक्सेस हळू-हळू त्याच्या मोठ्या मूव्हिंग एव्हरेजवर आलेले आहेत. ऑटो सेक्टरमध्ये एक चांगला बाउन्स मिळालेला. आपण जी लेव्हल ट्रेंड लाईनची मी जी मगाशी जी गोष्ट केलेली तीच गोष्ट इथेही झाली, की एक ते ब्रेकआउट दिला, रिटेस्ट झाला आणि परत एक बाउन्स आला. अनफॉर्च्युनेटली हा जो बाउन्स आहे तो क्लिअर करू शकला नाही ऑल टाईम हाय आणि तिथून त्याच्यामध्ये सेलिंग आलं. असं वाटत होतं ऑटो सेक्टर तर चांगलं करेल, पण सडनली बऱ्याच वर्ल्ड इकॉनॉमिक गोष्टी बऱ्याच झाल्या याच्या दरम्यान. आपलं बजेट येऊन गेलं मध्ये त्याच्यात आणखीन ते खूप थंड गेलं. त्याला काही मार्केटने रिएक्ट केलं नाही त्या बजेटला. खूप काही 20-25 वर्षाचं प्रोजेक्शन वगैरे सांगितलं, पण आता सध्या तुर्तास करण्यासारखं काही बजेटमध्ये निराशाच लागली आहे इंडस्ट्रीजला. त्याच्यामुळे मग अगेन परत एक साइडवेज मूव्हमेंट आणि काही नाहीये म्हणजे खरं या इंडेक्समध्ये परत एक साइडवेज मूव्हमेंट झाली. आता फक्त आणि फक्त हा हाय निघाल्यावर त्याच्यामध्ये मोठ्या मूव्हमेंट सुरू होतील. किंवा मग 200 दिवसाच्या आसपास कुठेतरी येतंय का बघायचं आता. सध्या काही न करणं कारण तो मध्येच आहे. ना तो रेझिस्टन्स तोडतोय ना सपोर्टला येतोय. स्टँडिंग ऑन इन बिटवीन. सो ऑटोमध्येही काही नाहीये. मुळात मी फक्त निफ्टी का बघत नाहीये, कारण की निफ्टीपेक्षा जर सेक्टरवर आपण बघितली, कुठला सेक्टर चालायच्या तयारीत आहे, त्याच्यावरून पण आपल्याला ओव्हरऑल मार्केटचा अंदाज येतो. पण ॲज आय एम शोइंग यू एव्हरी सेक्टर, प्रत्येक सेक्टर हे थंड आहे. काही त्याच्यामध्ये नाहीये लेव्हल की जिथून आपण काही ट्रेड करू शकतो. राइट? सो बेटर डू नथिंग. आराम करा काही महिने, कारण की काही महिने चालणार आहे हा सगळा प्रकार. सो बेटर सेव्ह युअर मनी. इंडेक्स तुमचे एस-आय-पी वगैरे सुरू असतील त्या सुरू ठेवा. बट डोंट ट्रेड अग्रेसिव्हली. काही नाहीये मार्केटमध्ये ॲक्चुअली सध्या. इथे कप अँड हँडल सारखा पॅटर्न होता त्याचंही काही झालं नाही. पी-एस-सी सेक्टरमध्ये आणि परत पी-एस-सी सेक्टर खाली आलं आफ्टर बजेट. मिड कॅप पण एका चॅनलमध्येच ट्रेड करते आणि हे परत खालीच चाललंय आता. आणि हा सपोर्ट जर तुटला तर मग या चॅनलच्या खालच्या एंडला मिड कॅप सेक्टर जाईल. सो मिड कॅपमध्ये काही नाहीये. हे मी बरोबर टार्गेट दिलेलं तेवढं टार्गेट आलं आणि परत तिथून खाली आला राइट? एकदम परफेक्ट तोच त्याने बरोबर पी-एस-यू बँक्सने तो हाय केलेला होता. जे मला वाटत होतं की तिथपर्यंत जाईल हा बाउन्स घेऊन आणि तो गेला आणि परत तिथून खाली आलेला आहे. सो नाऊ आय एम मार्किंग धिस लेव्हल की आता हा एक इम्पोर्टंट लेव्हल आहे पी-एस-यू बँकसाठी.
एनर्जी सेक्टर चांगलं आहे. तर त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर व्हिच आय कॅन फाइंड सेक्टर जर कुठलं मला आत्ता दिसलं पहिलं सापडले ते एनर्जी सेक्टर सापडलं. आय विल डिलीट ऑल दिस स्टडी राइट. एनर्जी सेक्टरने पण ट्रेंड लाईन रिटेस्ट केली. ही ट्रेंड लाईन त्याने दोनदा रिटेस्ट करून एक बाउन्स द्यायचा प्रयत्न आहे. आता जर हा हाय निघाला त्याचा, जर हा हाय निघाला, तर एनर्जी सेक्टरमध्ये खूप चांगल्या मूव्हमेंट्स आपल्याला परत बघायला मिळतील. आता एनर्जी सेक्टरमध्ये कुठले स्टॉक्स आहेत? तर रिलायन्स आणखी ओएनजीसी हे 2 स्टॉक्स असे आहेत, की मला वाटते की ते चांगली मूव्हमेंट देऊ शकतील. आणि जर रिलायन्सने जर मूव्हमेंट दिली, तर मग निफ्टी पण निफ्टीचा तारणहार तोच आहे, की ज्या-ज्यावेळी निफ्टी संकटात सापडतो त्यावेळी रिलायन्स धावून येतो आणि बरेच दिवस रिलायन्सही काही करत नाही. सो आपण रिलायन्सचा एकदा चार्ट बघून घेऊया काय चाललंय ते. मी जनरली रिलायन्स नाही फॉलो करत, पण आज बघूया आपण रिलायन्सचा चार्ट काय म्हणतोय तो. तर इथे कप अँड हँडल पॅटर्न एक दिसतोय मला एनर्जी इंडेक्सवर. तर त्याचा जर हाय निघाला तर एक चांगला मूव्हमेंट वी कॅन डेफिनेटली सी इंटू इट. रिॲलिटी पण काही नाहीये एवढं खास. 200 दिवसाच्या मूव्हिंग एव्हरेजवर सपोर्ट घेतलाय. रिॲलिटी रिलेटेड जर काही स्टॉक्स असतील, एक रिलायन्स इन्फ्रा मला एक चांगला वाटतोय, व्हिच इज जस्ट फॉर अ टेक्निकल थिंग. फंडामेंटल पेक्षा पण एक टेक्निकली मला तो चांगला वाटला. तर रिलायन्स इन्फ्रा पण आपण एकदा बघून घेऊया चार्टला. USD INR फॉर्च्युनेटली काही स्पाइक होत नाहीये आणि तो एका रेंजमध्येच चाललाय. सो त्या फ्रंटवर पण काही नाहीये. राइट. ही एक रेंज पकडून चाललेला आहे. काही ह्याच्यातही काही नाही. पूर्ण साइडवेज मार्केट आहे सगळ्या बाजूंनी. ठीक आहे. सो ह्या आपण इंडेक्स बघितले आता. जर रिलायन्सचा चार्ट बघून घेऊ. रिलायन्सने हा जो एक सपोर्ट होता तो परफेक्ट घेतला. जो मागचा रेझिस्टन्स होता तिथून तिथे सपोर्ट घेऊन तो ट्रेड करतोय. प्लस इट इज स्टँडिंग नियर इट्स 200 डे मूव्हिंग एव्हरेज करेक्ट. त्यामुळे आता जर ही ट्रेंड लाईन इथे निघाली, ही जी एक ट्रेंड लाईन आहे इथे राइट. ही एक रेझिस्टन्सचं काम करते आता सध्या. सो आय वॉन्ट दिस ट्रेंड लाईन टू गेट रिमूव्ड विथ अ गुड बुलिश कॅन्डल. एखादी चांगली मोठी अशी कॅन्डल इथे जर बनली, तर एक चांगली मूव्हमेंट बघायला मिळेल आणि हीच कॅन्डल निफ्टीसाठी पण इम्पॉर्टंट आहे. जर रिलायन्स 3-4% चालला एका दिवसात, 2% वगैरे चालला, 2-3% त्याच्या बीटा मूव्हमेंटनुसार, तर तो काय करेल, तो हाही त्याचा हाय रिमूव्ह करेल आणि मग कुठेतरी एक निफ्टीला पण पॉझिटिव्ह बूस्ट मिळेल. पण जोपर्यंत हे होत नाहीये, तोपर्यंत आय डोंट थिंक सो काही होईल ह्याच्यात, राइट? तर एनर्जी रिलेटेड बघायला रिलायन्स आणि मी म्हटलं तसं ओएनजीसी. ओएनजीसी आम्ही आमच्या ग्रुपमध्ये पण बऱ्याच वेळेला ट्रेडिंगला तो चार्ट दिलेला आहे आणि आत्ता पण मी हा एक ट्रेड दिलेला आहे आणि त्याचं जी लेव्हल होती ती मी दिली 175. जर 175 ओएनजीसी क्लिअर करतो, तर त्याचं टार्गेट असणार आहे 284. आय विल शो यू द वीकली चार्ट. राइट. इथे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतोय. हा जर क्लिअर झाला आणि व्हॉल्यूम्स पण चांगले आहेत, नो डाउट व्हॉल्यूम चांगले आहेत आणि एक चांगल्या रेझिस्टन्सला तो ट्रेड करतोय. आणि काय म्हणतात ते एव्हरेजपेक्षा व्हॉल्यूम ह्याच्यामध्ये चांगला ट्रेड होतोय. सो जर 175 क्लिअर करतो, एखादा क्लोजिंग 175 च्या वर येतंय ओएनजीसीमध्ये, देन वी कॅन सी अ गुड मूव्हमेंट इन ओएनजीसी. सो म्हणून एनर्जी सेक्टरचे स्टॉक एनर्जी इंडेक्स जरा बरा दिसतोय कारण की हे 2 मोठे स्टॉक्स आहेत त्याच्यात, की जे त्या इंडेक्सला धरून ठेवतील. इफ यू वॉन्ट टू ट्रेड देन these 2 स्टॉक्स आर गुड, रिलायन्स आणि ओएनजीसी. आणि एक स्टॉक होता रिलायन्स इन्फ्रा, राइट? So this is purely technical thing. Okay. This is not my recommendation to trade this stock. कारण की हा अतिशय घाणेरडा आणि खूप लॉस मेकिंग कंपनी असलेला चार्ट आहे. पण फंडामेंटल जर बाजूला ठेवली आणि फक्त स्विंगचा विचार केला बाय जस्ट गिव्हिंग यू 1% or 2% कॅपिटल अलोकेशन जे की खूप मायनर आहे. तर यू कॅन सी अ डेफिनेटली अ पॉवरफुल चार्ट. हा एक जबरदस्त चार्ट पॅटर्न मला इथे दिसतोय, जे राउंडिंग बॉटम इतकं झालेलं आहे 2019 ते 22, 19, 20, 21, 22 राइट. 4 वर्षाचं जे कन्सॉलिडेशन आता कुठेतरी होतंय, ते जर फुटलं इथून आणि त्याने ऑलरेडी ब्रेकआउट देऊन परत रिटेस्ट केली ती लेव्हल 120 च्या लेव्हलला आणि इट गेन्स इज 200 डे मूव्हिंग एव्हरेज राइट. असं जर झालं तर मग ही जी कॅन्डल होती, ही जी बेरिश कॅन्डल आहे राइट, ह्याची एक फिबोनाची मग काढायची अशा वेळी फॉर टार्गेट.
आणि ह्याची जी 50% लेवल आहे दॅट विल बी माय टार्गेट. सो आय विल ड्रॉ हिअर विथ दिस. तर माझ्यासाठी 202 आणि 180 ही जी एक झोन आहे, हे जे झोन आहे हे माझ्यासाठी टार्गेट असतं. आणि माझ्यासाठी स्टॉप लॉस किती सोपा आहे, खूप छोटा आहे. दॅट विल बी धिस. राईट? एक 90चा एक सायकोलॉजिकल स्टॉप लॉस मी ठेवणार इथे आणि माझे टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 200च्या आसपास. आणि जर 200 ही क्लिअर केला तर मग हा सरळ 300 कडे जाईल. तर मला असं वाटतंय ही जी एक अक्षरशः जबरदस्त जो एक पॅटर्न दिसतोय कप अँड हँडलचा, हा जर एक ब्रेकआउट आपल्याला मिळाला तर एक जबरदस्त मूव्हमेंट येईल आणि व्हॉल्यूम्स आर गुड, राईट? व्हॉल्यूम्स आर रिअली गुड. ॲक्युम्युलेशन चांगलं होतंय आणि एक राउंडिंग बॉटम हे नेहमीच विस्फोटक असतं खूप. तर मला खरंच माहित नाही रिलायन्स इन्फ्रामध्ये फंडामेंटली काय चेंजेस आहेत. तर तुमचा अभ्यासाचा विषय जर कोणी इंटरेस्टेड असेल देन प्लीज लेट मी नो की इन्फ्रामध्ये काही असेल, रिलायन्स इन्फ्रामध्ये काही न्यूज आहेत का? मी नाही बघत इतकं खूप काही फंडामेंटल. सो जस्ट लेट मी नो काही न्यूज असतील तर. आय थिंक पंडित सर इथे नाहीये आत्ता, त्यांनी सांगितलं असतं काहीतरी. इनसाईट दिले असते. बट एनिवेज. एकच त्यांची न्यूज आहे. अच्छा, दिल्ली आहे मेट्रो न्यूज? न्यूज म्हणजे काय, ती कोर्ट केस होती ऍक्च्युली. हां. एअरपोर्ट एक्सप्रेस लाईन जी आहे ना मेट्रोची, ती त्यांनी हँडओव्हर केली आहे आणि त्याचे त्यांना काहीतरी ओके. 5,000 कोटी मिळणार आहे. पण ओके, ते ओके. दिल्ली मेट्रो द्यायला तयार नाही अजून. ते म्हणते आमच्याकडे 5,000 कोटीच आमचा बँक बॅलन्स आहे. त्याच्यामध्ये ते म्हणे आम्ही सगळं देऊ शकत नाही तुम्हाला. तर त्याचं ते चालू आहे पुढे त्याच्यामध्ये आता. तर जेव्हा केव्हा ओके. बेसिकली ड्यू त्यांचे ते 5,000 कोटी आहे. आता ते किती अच्छा, मिळणार अच्छा. त्यांना, कधी मिळणार माहित नाही. ओके. कधी आणि कधी याच्यावरती अवलंबून सगळं ते. एक्झॅक्टली. बट चार्टवर चांगला वाटतोय. ते बाकी प्रोजेक्ट वगैरे काही नाहीये तसे म्हटलं. एक्झॅक्टली. ठीक आहे, म्हणजे ते मुंबई पैसे आले मेट्रो 5,000 कोटी ते पण चांगलेत. म्हणजे ॲक्चुअली एवढ्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल असतं आले एवढे तर पैसे म्हणजे खरंच. आणि येतील तेव्हा. आले तर आणि येतील तेव्हा. गव्हर्नमेंट आहे शेवटी ते. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं काढू शकत नाही मुद्दा म्हणून. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचा म्हणजे मुंबई मेट्रोचा त्यांचा जो 50% शेअर आहे त्याच्यामध्ये, तो पण हां. त्यांनी काढला विकायला तर त्यात मिळू शकेल त्यांना काय असेल तर. म्हणजे काय राइट, उद्या कधी राइट. नथिंग ऑफ दॅट काइंड की त्यांना त्याचं काय म्हणतात तसं हे नाहीये त्यांना त्याचं म्हणजे काय म्हणूया आपण नवीन प्रोजेक्ट मधनं काही मिळतंय वगैरे असं काही नाहीये काही. ओके, एनिवे ठीक आहे. ओके. एनिवेज आपल्याला ट्रॅक ठेवायला काय जातंय? जर कोणाला ट्रेड करायचं नाहीये जस्ट टू लर्न, तुम्ही बघू शकता, की माझ्या थोड्या पोझिशन्स मी घेणार आहे सोमवारी ह्याच्यात. सो लेट्स सी काय होतंय. हा एक चार्ट होता आणि चार्ट ऑफ द वीक आता डिस्कस करूया. दॅट इज इमामी. सो दिस इज अ वीकली चार्ट ऑफ इमामी आणि सो इमामीमध्ये एक चांगला पॅटर्न मला एक दिसतोय. दिस इज अ वीकली चार्ट बट ऑब्वियस, राईट? जो मला राउंडिंग बॉटम नेहमी आवडतो. हा एक राउंडिंग बॉटम बनायच्या तयारीत आहे. अशा वेळीच आपण या स्टॉकला जर घेतला तर खूप जबरदस्त, कारण की व्हॉल्यूम्स खूप चांगले आहेत. व्हॉल्यूम चांगले अॅक्युम्युलेट होतात आणि ज्यावेळी सेलिंग येते त्यावेळी व्हॉल्यूम ड्राय आउट होतात, राईट? आणि दिस इज अ लार्जर टाईम फ्रेम. वीकली टाईम फ्रेमवर आपण बघतोय. आणि तो जर डेलीवर गेलो जरी, डेलीवर गेलो तरी त्याने 200 डे मूव्हिंगच्या बऱ्याच खाली तो ट्रेड करतोय. सो नाऊ इट इज ॲक्चुअली अ डिस्काउंटेड प्राइस, राईट? तर आता इथे जर मी या चार्टला जर बघतोय तर माझ्यासाठी स्टॉप लॉस खूप छोटा आहे आणि इट्स प्युअरली फॉर स्विंग ट्रेडिंग. हा जो लो होता, राईट? हा जो लोच्या थोडासा खाली मी माझा स्टॉप लॉस ठेवीन. सो इट विल बी अ 440. माझी लेवल असेल 440. मी हा स्विंग लो नाही स्टॉप लॉस ठेवत आहे, कारण की हा ट्रॅप होऊ शकतो. इट विल बी जस्ट धिस. 465 किंवा अगदीच डिफेन्सिव्ह ठेवायचा तर 440, कारण की हा पण एक प्रॉमिनंट लेवल आहे. 450 440च्या आसपास मी जर माझा स्टॉप लॉस ठेवला तर माझं पहिलं टार्गेट असेल दिस.
हा जो त्याचा सप्लाय झोन आहे, हे माझं असेल पहिलं टार्गेट. ओके. मग काय होईल, तर हे त्याने अचीव्ह केलं, देन इट विल कम्प्लीट हेड अँड शोल्डर पॅटर्न. आणि मग देन यू नो जर ब्रेकआउट आलं तर पुढे काय होईल ते. करेक्ट. तो इथून एक रिस्क रिवॉर्ड मला खूप चांगला दिसतोय या स्टॉकमध्ये. आणि जर मी पूर्ण ह्याची रेंज घेतली, आणि ती इथून ती ठेवली, राईट, तर इट विल बी अ 78% रिटर्न फ्रॉम ब्रेकआउट लेवल. आणि जर मी आत्ताच घेतला याला आणि जर मी लॉंग टर्म होल्ड करतोय, देन माय रिटर्न विल बी 121%, राईट. आणि माझी रिस्क किती आहे, काहीच नाहीये. अगदी 440 जरी ठेवला तरी 13% 14% जरी रिस्क घेऊन मी काम करतोय आणि मी जर टार्गेट करतो 121%, देन यू कॅन इमॅजिन व्हॉट काइंड ऑफ रिस्क रिवॉर्ड आय एम टेकिंग, राईट. तर तुम्ही आरामात या ट्रेडला करू शकता, की हा एक ट्रेड मला दिसतोय की चांगला वाटतोय खूप, की ह्याच्यामध्ये नथिंग टू लूज आहे. खूप एक रुपया रिस्क आणि 10 रुपये तुम्ही टार्गेट करताय. अशा वेळी तुम्ही तुमची क्वांटिटी पण कमी ठेवू शकता, कारण की तुम्ही खूप मोठा रिवॉर्ड घेताय याच्यामध्ये. त्यामुळे खूप जास्त क्वांटिटी ठेवायची गरज नाहीये. यू कॅन जस्ट काय म्हणतात ते, की 1-2%, 3% तुमच्या पोर्टफोलिओच्या, नेहमी सांगतो तसं स्विंग ट्रेडिंगला. आणि तसं असेल तर मग तुम्हाला काही स्टॉप लॉस नाही लिहिला तरी चालेल. मग तो 0 का होईना. जरी इमाम इथून 0 झाला तरी तुमचं 3%च जाणार आहेत पोर्टफोलिओच्या, करेक्ट. सो 100रातले 3 रुपये गेल्याने मला काही दुःख होणार नाही. पण हेच जर मी 100 ते 30% लावले तर मला दुःख होईल डेफिनेटली. 1/3 पार्ट माझा जाईल एकाच ट्रेडमध्ये. सो क्वांटिटी नेहमी कंट्रोलमध्ये ठेवली तर स्विंग ट्रेडिंगमध्ये खूप बेनिफिट होतं, की टेन्शन येत नाही, की ठीक खाली का जाईना तो. 0 झाला तरी त्याची मी ऑलरेडी रिस्क त्याची मी कॅल्क्युलेट केलेली आहे माझ्यासाठी. सो इट वोंट अफेक्ट दॅट मच. सो धिस इज अवर चार्ट ऑफ द वीक इमामी. याचं खूप काही मी फंडामेंटल्स आता सांगत नाहीये, कारण की वेळ नाहीये मला. तर आपण फंडामेंटल्ससाठी परत एकदा आपण बसू, डिस्कस करू काय आहेत, किंवा तुम्ही स्कॅनरवर skinner.com वर जाऊन चेक करू शकता क्वार्टरली रिझल्ट वगैरे. सो दॅट्स नॉट अ कन्सर्न. जस्ट एनिवेज मी आता फक्त काय, एकच सांगतो, म्हणजे एकच सांगतो की इमामीसाठी बिंदास फंडामेंटलसाठी काही म्हणजे प्रॉब्लेम नाही, एवढंच सांगतो. नाही येत प्रॉब्लेम ना, देन इट्स ओके, देन अजिबात गुड टू गो. येस. ओके देन. आता आहे आपल्याकडे थोडासा वेळ, तर वी कॅन डिस्कस चार्ट. तर कोणाला काही चार्ट डिस्कस करायचे असतील तर. SIS. ओके. SIS कन्सॉलिडेशनच होतोय, काही त्याच्यामध्ये खूप काही नाहीये. अजून टार्गेट आलेलं नाहीये. 420 चा SL आहे, तो अजून हिट नाही झालाय आणि टार्गेटही आलेलं नाहीये. सो मध्येच कुठेतरी आहे हा. बट एक आहे की हे जो रेजिस्टन्स तो सतत ट्राय करतोय ना, या रेजिस्टन्सच्या झोनमध्ये हे जाम चॉपी झोन आहे ऍक्च्युली. या झोनमध्ये तो आता अडकलेला आहे. म्हणजे 500 ची लेवल त्याने एक फ्रीज केलेली आहे. 500 ची लेवल तुटली तर मग परत तो खाली 438 400 कडे येईल. सो ऍज फार ऍज 500 लेवलवर 480 लेवल ब्रेक होत नाहीये, तोपर्यंत काय आहे याच्यामध्ये चांगलं, म्हणजे बाईंग पण करू शकता. फंडामेंटल्स तर आहेत याचे, चांगले आहेत फंडामेंटल्स. तर हे टार्गेट अजून आपलं आलेलं नाहीये. सो लेट्स सी कधी येईल हे टार्गेट. पण अजून तरी त्याच्यामध्ये म्हणजे व्हॉल्यूम जर बघितला, लुक ॲट दिस व्हॉल्यूम स्पाइक, राईट. हा ब्रेकआउट व्हॉल्यूम होता ऍक्च्युली. सो आता ही पोझिशन चांगली आहे घ्यायला माझ्या मते. किंवा जर सेफ साईड करायची असेल तर मग ही लेवल निघाल्यावर बाय करायचं, राईट. सो येस, इट्स अ गुड चार्ट ऍक्च्युली. की ब्रेकआउट त्याने दिलं, ब्रेकआउट देऊन लोकांना आतमध्ये आणलं आणि परत एक खाली जर नेऊन परत एक स्ट्रेस क्रिएट करायचा प्रयत्न, म्हणून व्हॉल्यूम नाही येत खाली येताना काही. सो
सेफ लोकांनी ह्याच्यावर बाय करायला हरकत नाही किंवा जर नॉर्मल असतील घ्यायचे असेल तर हा जो एक झोन आहे, जो आहे 450 च्या आसपास किंवा 420 च्या आसपासचा, तो स्टॉप लॉस ठेवायला हरकत नाही इथून बाय करायला. हे टार्गेट अजून ओपन आहे माझं. 691 चं टार्गेट ओपन आहे अजून. तो स्टॉप लॉस पण नाही हिट झालाय 420 चा माझा आणि टार्गेट पण आलेलं नाहीये. सो इट्स ऑलरेडी रिकमेंडेड. ओके देन. ठीक आहे. चलो मग वाइंड अप करू. भेटू नेक्स्ट वीक. काही अपडेट असतील तर आय विल डेफिनेटली कम. थँक यू. ओके, चलो बाय.